नमस्कार, मी आहे रुपल दोडके. तुम्ही पाहत आहात न्यूज ॲक्शन TV. राम जन्मोत्सवाची रामनवमी बुधवारी नागपूर शहरासह जिल्हाभरात भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. रामनवमी निमित्त मंदिरे आकर्षक रोषणाई व फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची ये जा सुरू झाली होती. नागपूरच्या मनीषनगर येथील जागृत हनुमान मंदिरात भगवान श्रीरामाची पालखी सजवून भगवान श्रीरामाची जयंती साजरी करण्यात आली. अनेक भागात रामनवमी निमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भगवान श्रीरामासह विविध देवी देवतांचे वेशभूषा केलेले युवक युवती मिरवणुकीत आकर्षणाचे केंद्र ठरले. मिरवणुकीत भगवान श्रीरामाच्या जयघोषाने वातावरणात दुमदुमले. या काळात अनेक घरामध्ये संस्थांमध्ये मुलींना जेवण देण्यात आले. पंढरीनाथ जीकार अध्यक्ष व सुभाष वाटकर सचिव यांच्या हस्ते मंगळवारी रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या दरम्यान भगवान श्रीरामाच्या विशेष पूजनानंतर शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. वर्षीची रामनवमी हे विशेषत्वानं जास्त महत्त्व आहे त्या रामनवमी. कारण इतक्या वर्षापासून ज्या रामांना त्यांच्या तिथे जन्मस्थळी राहता नव्हते, त्यांना एक राहायचं स्थान मिळालं. त्याचा एवढा मोठा कार्यक्रम केला आणि सगळे जेवढे आपण हिंदू लोक आहोत त्यांना एक स्वाभिमानाचं हे आहे की यावर्षी आपले राम आपल्या घरी आहे आणि आपण सगळे त्यांना पुजतो आहे. आमच्या मंदिरामध्ये खूप वर्षापासून रामनवमी करतो आम्ही आणि जेव्हापासून श्री तारेकर साहेबांनी या राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा केली तर तेव्हापासून तर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. आणि आजही आजच्या संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता त्यांच्याकडून महाप्रसाद पण असतो. हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे. म्हणजे ह्या वर्षीच आपण करतो आहे असं नाही आहे, पण ह्या वर्षीचं विशेष म्हणजे तेच की श्रीरामचंद्रांचं जिथे जन्म झाला त्या ठिकाणी रामचंद्र प्राणप्रतिष्ठा झाली त्यांची. इतक्या वर्षाचा जो काही होतं त्याच्यात एक चांगलं काम झालं आहे ते आणि पुढे उत्तरोत्तर असं सगळं होत राहणार आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या दृष्टीने जरी विचार केला यावर्षीच्या रामनवमी म्हणजे एकदम पावन म्हणजे जागृत राम आहे असं वाटायला लागलं आहे. बरोबर. धन्यवाद.